बीड जिल्ह्यातलं मस्साजोग गाव आणि सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी थरारकपणे झालेली हत्या। आज या घटनेला 8 महिने उलटले, पण अजूनही प्रश्न कायम आहे, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? नमस्कार मित्रांनो, मी समाधान पाटील, आपण पाहतात खटपट ओरिजिनल। 6 डिसेंबरला आवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पावर मोठा वाद झाला। त्याचं वादाचं रूपांतर 9 डिसेंबर रोजी अपहरणात झालं आणि डोणगाव टोलनाक्यावर सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणात सुरुवातीपासूनच वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात सुद्धा वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। इतकंच नाही तर सुदर्शन गुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी हत्येची कबुली सुद्धा दिली, पण कृष्णा आंधळे फरार झाला होता। पोलिसांना त्याचा शोधच लागत नव्हता। दरम्यान 31 डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी पुण्यामध्ये सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं, पण आत्मसमर्पण करण्याआधी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये म्हटलं, माझ्यावर राजकीय हेतूने खोटे आरोप लावण्यात आले आहे। मित्रांनो, या विधानामुळे प्रकरणात वेगळा गोंधळ आला। 27 डिसेंबर 2025 रोजी सीआयडीने या सगळ्या गोष्टीवर 1400 पानाचं आरोपपत्र दाखल केलं। 27 फेब्रुवारी रोजी मात्र वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात म्हटलं, कराड यांना खंडणी बैठकीमध्ये हत्येचा कट रचला, पण तरी सुद्धा न्यायालयात 9 सुनावण्या झाल्या, मात्र या प्रकरणाचा ठोस प्रगती अजून आलेली नाही। आता मोठा सवाल एक आहे, 9 महिने उलटून गेले, आरोपींची नावं, पुरावे, कबुली जबाब सगळं असून सुद्धा मग न्याय का मिळत नाही? प्रशासन एवढं कमकुवत झालं आहे का? पोलिसांना फरार आरोपी काही सापडत नाही। मात्र या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे छळ करून झालेली हत्या आपण विसरू शकतो का? मित्रांनो, हाच एक सवाल आता प्रशासनासमोर सुद्धा पडलेला आहे। खरंच न्याय या व्यवस्थेत अजूनही शिल्लक आहे का? मित्रांनो, तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये द्या। व्हिडिओला आवडला तर लाईक करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।